हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एक बेल पानाची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. तर आता लवकरच श्रावणी सोमवार चालू होणार आहे. तर ही खूप सोपी आणि सिंपल पण खूप सुंदर दिसणारी डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर नक्की ट्राय करा. आणि अगदी कमी पैशामध्ये होणारी ही डिझाईन आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला कलर यूज करायचे आहेत आणि काही लटकन यूज करायचे. तर आपण सुरुवात करूया. तर मी ब्लाऊज पीसवर मेजरमेंट टाकून घेतलेले आहेत. आणि मेजरमेंट कसे टाकायचे हे तुम्हाला माहीत नसेल तर मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलला जाऊन चेक करा. ही सेंटर लाईन आपल्याला घ्यायची आहे. ती कशी घ्यायची ते मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर या खाली मी रायटिंग पॅड ठेवून घेत आहे कारण मला याच्यावर डिझाईन काढून घ्यायची आहे. तर मी एक कटआउट तयार करून घेतलेलं आहे बेलाच्या पानाचं. एक ड्रॉईंग काढून मी ती कट करून घेतली आहे. तुम्ही डाउनलोड करून एखादी इमेज ते प्रिंट करून कट करून पण घेऊ शकता. तर तुम्हाला तुमच्या साईजनुसार आवडीनुसार कोणती डिझाईन हवी ती तुम्ही काढून कट करून घ्या. त्यानंतर मी ही अप्सराची व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल यूज करत आहे ॲज अ मार्कर म्हणून. तर तुम्ही याच्या जागी पेपर पण येतो तो पण तुम्ही यूज करू शकता. पण आपली डिझाईन खूप छोटी आहे त्यासाठी मी जिथे मला पाहिजे तिथे मी ती पेन्सिलने ड्रॉ करून घेणार. तर मी सेंटर लाईन काढून घेतलेली आहे. तर मी खालून 1 ते 2 सेंटीमीटर कापड सोडणार आहे कारण शिलाईमध्ये आपलं कापड म्हणजे डिझाईन जाऊ नये. तर त्यासाठी आपण हा डिस्टन्स खाली सोडणार आहे. आणि सेंटर लाईन जी आपल्या शोल्डरच्या अगदी फ्रंटला येते तर तिथे मी पानाची सुरुवात करणार आहे डिझाईनची. आणि खाली 3 वरती 2 त्याच्यानंतर 1 असं मी डिझाईन तयार करणार आहे. तर म्हणून मी हे सेंटरला पहिलं पान घेणार आहे आणि मग डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशी माझी डिझाईन आहे. तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी तुम्ही काढून प्रिंट करून घ्या आणि ती ब्लाऊज पीसवर काढून घ्या. तर याआधी पण मी एक व्हिडिओ शेअर केला आहे श्रावण स्पेशल. जर तुम्हाला ब्लाऊज करायचं असेल डिझाईन सोमवारसाठी घालण्यासाठी तर अजून एक आपली डिझाईन आहे चॅनलवर ऑलरेडी. ते तू पण चेक करा तुम्ही ते जाऊन. आणि याच्यानंतरसुद्धा अजून एक मी डिझाईन अपलोड करणार आहे. तर त्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप सोप्या आणि आपला एक लूक चांगला दिसण्यासाठी आपण घरच्या घरी पण ही खूप छान सोप्या पद्धतीने फॅब्रिक पेंटिंग करू शकतो. तर ज्यांना आरीवर्क करायला जमत नाही त्यांनी पण माझ्या चॅनलला चेक करा की आरीवर्क कसं करायचं इन डिटेल मी दाखवलेलं आहे. आणि फॅब्रिक पेंटिंग पण खूप इझी आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आपल्याला होऊन जातं. तर ज्या ठिकाणी उठलेलं नाही तिथे मी थोडंसं डार्क करून घेते पेन्सिलनं. तर अशा पद्धतीने आपलं पान तयार झालेलं आहे. तर असंच मी उजव्या डाव्या बाजूला पण असे खाली 3 वरती 2 आणि त्याच्यावरती 1 असं करून घेणार आहे. तर तुमची जास्त डिझाईन नसेल तर तुम्ही हा पेपर यूज करून पण प्रिंट करू शकता. याच्यावरती फक्त तुम्हाला डिझाईन ठेवायची आहे आणि ड्रॉ करायचं पेन्सिलनं सध्या ती खाली उमटून जाईल. पण जसं की तुम्ही बघितलं आपलं खूप छोटंसं पान आहे तर त्यासाठी मी डायरेक्ट कटआउटच करून घेतलेलं आहे. आता दाखवलेला आहे तो व्हाईट कार्बन पेपर आहे. त्याच्यामध्ये ब्लू पण मिळून जातं तुम्हाला. तर डिस्टन्स चेक करू एकदा आणि आपल्या पानाला प्रिंट करून घेऊयात कापडावर. तर मी माझं पूर्ण जे आहे प्रिंट ते करून घेते आता. आणि फायनल लुक आपला तयार होईल की माझी डिझाईन कशी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करून घेऊ शकता. तर आपली फायनल डिझाईन झालेली आहे प्रिंट करून. आता ही आपण आरी रिंगला लावून घेऊयात. पेंटिंगसाठी मी रिंग यूज करते आहे. तर अशी रिंग मी घेतली आहे. त्याच्यामध्ये आपली पूर्ण डिझाईन बसण्यासाठी अशी रिंग लावायला लागते ॲक्च्युली. पण ती पूर्ण डिझाईनवर येते रिंग. त्यासाठी मी खाली घेतलेली आहे रिंग. तर कशी लावायची मी तुम्हाला सांगते. डिझाईन आपली मधोमध येणार आहे तर ती आपण आधी लावून घेऊयात. इथपर्यंत आपण लावू शकतो. आपण एकदम वरती नाही लावू शकत रिंग कारण आपली डिझाईनवरच रिंग जाईल, आपल्याला पेंट करता येणार नाही. तर मी रिंग लावून घेतली आहे. आता या खालच्या कापडाचं काय करायचं, खालची रिकामी जागा आहे इथून कापड लूज होतं जेव्हा आपण पेंटिंग करतो. हे बघा असं. तर खालून टाईट करून घेण्यासाठी इथं मी दोऱ्याने बांधून घेणार आहे. तर त्यासाठी मी
माझ्याकडे एक लोकर होती घरात, तर ती मी यूज करते. तुम्ही थोडा जाड दोरा असतो गोधडीचा वगैरे आपला, तो पण यूज करू शकता. तर आरीची निडल आहे माझ्याकडे, त्याने मी होल करून कापडाला दोरा वरती काढून घेतला आहे आणि तो मी त्या स्टँडला बांधून घेतला आहे. परत अशाच पद्धतीने खालच्या मला लागेल तेवढा दोरा मी आधीच कट करून घेतला आणि खालच्या साईडनं परत एक होल करून दोरा वरती काढून घेतला आहे. आरीचीच निडल यूज करते मी दोरा वरती घेण्यासाठी, कारण आपल्या साध्या सुईमध्ये इतका जाड दोरा किंवा लोकर बसणार नाही. परत मी ती रिंगला गुंडाळून घेतली. त्याच्यानंतर परत होल करत करत आपल्याला पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. दोरा टाईट ओढत ओढत जायचं आहे आपल्याला, म्हणजे कापड पण टाईट बसतं रिंगला. आपली पूर्ण रिंग आपण तशीच करून घेऊयात. दोरा टाईट करून आपण इथं गाठ मारून घेऊया. तर आपली रिंग व्यवस्थित लावून झाली आहे. आता आपण पेंटिंग स्टार्ट करू. मी फेविक्रेलचे स्पार्कलिंग फॅब्रिक कलर घेत आहे, ग्रीन कलरचा, आणि फ्लॅट ब्रश घेत आहे. ब्रशचा नंबर मला सगळे विचारतात, तर तुमच्या डिझाईनला जो परफेक्ट असेल ब्रश त्या साईजचा तुम्ही घेऊ शकता. त्याच्या खाली पेपर घ्या कधीही, कारण कलर खाली येतो, आपल्याला कळत नाही, थोडा तरी कलर खाली येतो आणि खालचा सरफेस खराब होतो. तर फ्लॅट ब्रश घेतला आहे मी हा. तुमच्या डिझाईनला व्यवस्थित पेंट करता येईल असा छोटा ब्रश किंवा मोठा ब्रश तुम्ही तुमचा आवडीने घेऊ शकता. पण फ्लॅट का घ्यायचा आहे, कारण तो व्यवस्थित कलर बसतो. हा राऊंड ब्रश पण तुम्ही यूज करू शकता. असं काही नाही की फ्लॅटच हवा आहे, पण तुम्हाला त्या एजेस ज्या आहेत कडा त्या व्यवस्थित पेंट झाल्या पाहिजेत. तर हा कलर मी घेतला. हा फक्त 25 रुपयाला कलर अवेलेबल आहे आणि खूप सुंदर कलर आहेत हे फेविक्रेलचे. तर आपण डायरेक्ट कलरिंगला सुरुवात करणार आहोत. तर फ्लॅट ब्रश का, तर हे बघा तुम्ही, ह्याच्या ज्या एजेस ज्या कडा आहेत त्या फ्लॅट ब्रशनं खूप सुंदर करता येतात आणि कलर पण खूप छान स्प्रेड होतो. तर त्यासाठी मी सांगते की फ्लॅट ब्रश यूज करा. तर आपल्याला आधी झाकणातला कलर आहे तो संपवायचा आहे, कारण आपण डबी उलटी पालटी ठेवतो, तर त्याच्यामुळे झाकणातला कलर वेस्ट होतो. तर आधी आपण तो सगळा संपवून घेऊ आणि मग बॉटलमधला यूज करायला सुरुवात करूया. तर सगळ्या ज्या कडा आहेत त्या फ्लॅट ब्रशनं खूप सुंदर कलर करता येतात. डिझाईनच्या बाहेर अजिबात कलर जात नाही फ्लॅट ब्रश असल्यामुळे. व्यवस्थित आपण सगळीकडे कलर स्प्रेड करून घेऊ शकतो. तर एक एक पाकळी आपल्याला करायची आहे पानाची. तर आपला झाकणातला कलर संपलेला आहे ऑलमोस्ट. मग आपण आता डायरेक्ट बॉटलमधला चालू करूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रशची साईज छोटी मोठी करू शकता. आपण व्यवस्थित सगळीकडे पेंट करून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तर तुम्हाला आयडिया येईल की मी याच्यामध्ये काय काय केलेलं आहे. तर आपलं पान कलर करून झालेलं आहे. त्याच्या खाली आपण एक स्ट्रोक देऊन घेणार आहोत देठाला. सगळे कॉर्नर्स पण आपण व्यवस्थित करून घेऊयात. फक्त असे खाली स्ट्रोक देऊन घ्यायचे. तर आपलं पान कंप्लीट झाले. आपण बाकीचे पण कलर करून घेऊयात अगदी सेम पद्धतीने. तर हा पार्ट मी स्किप केला आहे. मी सगळे कलर करून घेतलेले आहेत पानं. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता पानांचा लुक अजून थोडा चांगला करण्यासाठी त्याला थोडी बॉर्डर करायची गरज आहे. तर त्यासाठी मी व्हाईट कलर यूज केला आहे. तोही 25 रुपयाला मिळून जाईल तुम्हाला. त्यासाठी मी छोटा ब्रश यूज करत आहे 0 नंबरचा, कारण आपल्याला बॉर्डरवर काम करायचं आहे आत्ता फक्त. तर एकदम थोडासा कलर घ्यायचा आणि खालून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. वरती स्ट्रोक द्यायचे फक्त, म्हणजे एक बॉर्डर तयार होईल आपल्या पानांना आणि खूप सुंदर लुक येतो. तर तुम्ही असंच घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता, पण मला असं वाटतं की अजून त्याच्यामध्ये व्हाईट कलर ॲड केल्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर तयार होतो. जसा आपल्या पानांचा शेप आहे, तर तशा पद्धतीने आपण शेडिंग एक स्ट्रोक देतो आहे. ब्रशवर खूप थोडा कलर घ्यायचा, जास्त घेतला तर तो पूर्ण पानालाच कलर करून टाकेल. तर आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपल्याला फक्त स्ट्रोक द्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रोक देऊन घ्या. तिसऱ्या पानाला पण आपण हेच करून घेऊयात. तुम्ही या आधीचे पण माझे फॅब्रिक पेंटिंगचा व्हिडिओ बघा, तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल की फॅब्रिक पेंटिंग कसं इझी पद्धतीने करता येतं. हे कलर सहसा खराब होत नाहीत, पण आपल्याला हे घासायचे नाहीत वॉश करताना. कापड फक्त पाण्यातून काढायचे आहेत किंवा माइल्ड शॅम्पूने तुम्ही वॉश करू शकता.
आणि याच्यावर डायरेक्ट प्रेस करायची नाही, नाहीतर कलर प्रेसला चिटकून बसतात. तर आपलं आता ऑलमोस्ट पान झालेलं आहे. सध्या फॅब्रिक पेंटिंग खूप ट्रेंडिंग आहे. खूप जण फॅब्रिक पेंटिंगचे ब्लाऊज घालतात. तर तुम्हालाही जर असं वाटत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपण बाकीच्या पानांना पण असाच शेडिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता प्लेन पान आणि शेडिंग केलेल्या पानमध्ये कोणतं पान सगळ्यात छान दिसतंय ते. तर अशा पद्धतीने आपण बाकी पानांना पण शेडिंग करून घेऊया. तर बाकी पानांना पण मी शेडिंग करून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की किती छान लुक तयार झालेला आहे पानांचा. तर आता आपल्याला काय करायचं हे तुम्ही बघू शकता. मी ह्याला बॉर्डर केलेली आहे अजून एक गोल्डन जरी थ्रेडनं. थोडं अजून लुक 3D येण्यासाठी किंवा अजून थोडं छान दिसण्यासाठी तुम्ही असंच ठेवलं नाही केलं तरी चालेल. तर त्यासाठी मी 14 नंबरची ट्युलिपची निडल यूज करत आहे आणि गोल्डन जरी थ्रेड दयालजी ब्रँडचा. तो खूप कॉटन थ्रेड आहे, खूप सुंदर आपल्याला त्याने वर्क करता येतं. तर मी आधी गाठ मारून घेते आणि आपण ह्या पानावर बघूयात किती कसं करायचं आहे. तर ज्यांना काहीच माहीत नाही आहे याबद्दल, चेन स्टिच टाकणार आहोत आपण याची, तर चेन स्टिचबद्दल काहीच नॉलेज नसेल त्यांनी चॅनलला माझ्या चेक करा. मी चेन स्टिच कशी करायची आहे इन डिटेल व्हिडिओ ॲड केलेला आहे. तर हा आपल्याला आरीमध्ये पण यूज करता येतो, करावाच लागतो. तर त्यासाठी पण खूप चांगला व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. आणि अशा पद्धतीने चेन स्टिच आपल्याला म्हणजे पानाला बॉर्डर करायची आहे. तर बॉर्डर ही आपल्याला जसा पानाचा एक एक शेप आहे तशी आपण बॉर्डर करणार आहोत. तर ही बॉर्डर करत आपल्याला सेंटरला जायचं आहे आणि तिथून परत पानाचा शेप घेत वरती जायचं आहे. बेसिक जे व्हिडिओ आहेत की चेन स्टिच कशी करायची, बीड्स कसे लावायचे, तर ते पण आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही ते पण चेक करून घ्या. तुम्ही सिल्वर कलरनं केली तरी चालेल बॉर्डर. इथून आपल्याला पानावरती जायचं आहे परत, म्हणजे पानाचा तो शेप तयार होईल आपला. या गोल्डनपेक्षा तुम्ही सिल्वर केला तरी छान दिसेल, पण माझी जी साडी आहे त्याला गोल्डन काट आहेत, तर त्यासाठी मी गोल्डन यूज केले. जरी थ्रेडमध्ये अजून भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला अजून वेगळे कोणते कलर पाहिजे असतील तर ते पण तुम्ही घ्या आणि त्याने बॉर्डर करू शकता. हे मी थोडं फास्ट दाखवलेलं आहे कारण इतका मोठा व्हिडिओ मी बनवू नाही शकत. आणि अजून आपल्याला पुढे पण लटकन बघायचे आहेत, त्यासाठी मी हे थोडं फास्ट करून दाखवत आहे. तर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. इथे एंड नॉट टाकायची आहे, म्हणजे तो दोरा लॉक करायचा आहे, तर त्याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही तो पण चेक करा. तर मी पान कंप्लीट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो पूर्ण पानांना. हे कटबीड आहे, तुम्ही याची पण बॉर्डर करू शकता. कटदाना, कटबीड गोल्डन कलरचे याने पण तुम्ही बॉर्डर करू शकता, म्हणजे नुसतंच जरी थ्रेडने करण्यापेक्षा कटबीड यूज करून. तर आपलं फायनल सगळ्या जी पानं आहेत त्यांना बॉर्डर करून झालेली आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला लटकन तयार करायचं आहे मध्ये, कारण अजून थोडासा मला लुक त्याचा चेंज करायचा आहे. तर मी साधा सुई दोरा घेतलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने लटकन सांगत आहे. सेंटरमधनं जे पानाचा शेप आहे तिथून सुई आपण वरती काढून घ्यायची आहे. आणि आत्ता तुम्हाला कटबीड दाखवले ते गोल्डन कलरचे, त्याच्यामध्ये 4 ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे लटकन मी यूज करत आहे. तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये एम्ब्रॉयडरीच्या आरीवर्कच्या मिळून जातील. त्याला रिंग वगैरे पण असते आपल्याला ओवून घ्यायला, तर तुम्हाला डायरेक्ट हे करायची गरज नाही, ते रेडीमेड असतात. तर 4 पाईप आपण ओवून घेतलेले आहेत आता सुईमध्ये. त्याच्यानंतर आता जो मी तुम्हाला लटकन दाखवला अशी त्याला रिंग येते वरती ओवून घेण्यासाठी, ओवून घेतला आहे. तर तो आपल्याला असाच हातामध्ये पकडून धरायचा आहे आणि जे उरलेले 4 आपण पाईप घातलेत आधी कटबीड, त्याच्यामधून आपल्याला सुई रिटर्न घ्यायची आहे आणि खाली काढून घ्यायची आहे. झाला आपला एक सुंदर लटकन तयार. तर याची जो दोरा आहे तो आपल्याला टाईट करायचा नाही, लूज ठेवायचा आहे, तरच तो लटकन खाली हलणार आहे जेव्हा आपण ब्लाऊज घालणार तेव्हा. तर तो जो व्यवस्थित हलण्यासाठी आपल्याला थोडा लूज दोरा ठेवायला पाहिजे, तरच तो मूवमेंट करतो. आणि परत आपल्याला अजून एक लटकन करून घ्यायचं आहे सेम, म्हणजे मी एका पानाला 2 लटकन करून घेत आहे. सेम प्रोसिजर करायची आहे. 4 कटबीड आपण ओवून घेतो आहे, त्याच्यानंतर लटकन लावून घेणार आहोत, ते आपण लटकन ओवून घेणार आहोत.
सेम आपल्याला लटकन पकडून धरायचे आणि उरलेले जे 4 आधी ओवले आहेत त्याच्यातून सुई रिटर्न खाली काढून घ्यायची आहे. पहिल्या लटकनचा पण आपल्याला दोरा लूज ठेवायचा आहे आणि याचा पण लूज ठेवायचा आहे. काय होतं, दुसरा लटकन होताना पहिला दोरा टाईट होऊन जातो, तो आपल्याला कळून येत नाही. तर 2 लटकन आपल्याला ओढून थोडेसे लूज करून घ्यायचे. हा आपला झाला दुसरा तयार. तर असे ते लूज ठेवले तर ते हल्ले पाहिजेत ब्लाऊज घातल्यानंतर, त्यासाठी लूज ठेवायचं. त्याच्यानंतर परत एकदा दोरा आपण लॉक करून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण सगळी जी आपली उरलेली पानं आहेत त्याला पण आपण लटकन तयार करून घेणार आहोत. तर खूप सोपा आणि खूप सिंपल व्हिडिओ आहे. तुम्हाला समजला असेल, तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजवर ट्राय करा. लटकन आपलं तयार झालेलं आहे. तर आपण बाकीच्यांना पण करून घेऊयात. तर हा आपला फायनल लुक ब्लाऊजचा तयार झालेला आहे. सगळे लटकन आहेत ते मी लूज ठेवलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.